राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. आपल्या घरातला दादा व्यक्ती गेल्याची प्रत्येकाची भावना आहे. त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा आपले अश्रू थांबवू शकलेले नाहीयेत. दादांचं जाणं ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. हा नेमका अपघात झाला कसा? कारण हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये. या आधीसुद्धा अशा घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत. त्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आपण गमावून बसलेलो आहोत, ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. नेमकी काय चूक घडली की काळाने हा असा जीवघेणा घाला घातलाय? त्या शेवटच्या मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं की पायलटला हा अपघात टाळता आला नाही? ही सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे की शेवटच्या त्या 10 मिनिटांमध्ये लँडिंग त्यावेळी नेमकं काय घडलं आणि घटनास्थळावरून आता जो ब्लॅक बॉक्स सापडला आहे, या बॉक्समधून या अपघाताचं नेमकं अचूक कारण शोधलं जाणार आहे. हा ब्लॅक बॉक्स नेमका काय असतो, त्यात काय काय असतं, हे तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये मी सविस्तर सगळं समजावून सांगतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अमोल केळकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा काल 12 जानेवारी रोजी सकाळी बारामतीजवळ असलेल्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे येत असलेलं हे खासगी लिअरजेटचे 45 हे विमान धावपट्टीच्या अगदी बाजूला असलेल्या शेतामध्ये कोसळलं. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात कोण कोण होतं? तर 2 क्रू मेंबर्स, पायलट आणि को पायलट, एक पर्सनल त्यांचा सिक्युरिटी ऑफिसर होता आणि एक ट्रेडर्स, हे 5 जण यामध्ये होते. विमान रनवेवरती पोहोचायला काही सेकंद बाकी होते. विमान पूर्णपणे रनवेवर उतरण्याच्या तयारीत होतं. मात्र लँडिंग होत असतानाच काही कळायच्या आत क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं. विमान रनवेच्या अगदीच जवळ पोहोचलेलं होतं. धावपट्टीवर उतरायला फक्त 100 मीटर राहिलेले होते. मात्र तिथे पोहोचण्याच्या काही सेकंद आधीच विमान दुसरीकडे कोसळलं आणि त्या विमानाने पेट घेतला. क्षणात विमानाचे तुकडे तुकडे झाले. अजित पवारांच्या विमानाने सकाळी 8:20 पहिल्यांदा बारामती एटीएसला संपर्क साधला होता. विमानाने बारामतीपासून 30 नॉटिकल मैलांवरून पुढचा कॉल केलेला होता. अपघातग्रस्त विमानाच्या खुणा, हवामान आणि दृश्यमानतेबद्दल विचारलं तेव्हा एटीएसने त्यांना माहिती दिली. हवा शांत होती आणि दृश्यमानता जवळपास 3000 मीटर होती. त्यानंतर विमानाला रनवेवर उतरण्याची सूचना दिली गेली, परंतु रनवे दिसत नव्हता. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात विमान गो अराउंड करण्यात आलं, म्हणजे विमानाने पुन्हा एक गिरकी घेतली, गोल अराउंड. नंतर विमानातील पायलटने एटीएसला रनवे अजून दिसत नाहीये असं सांगितलं. त्यानंतर काही सेकंदात रनवे दिसलं असं पायलटने पुन्हा एकदा सांगितलं. सकाळी 8:43 रनवे 34 वरती उतरण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. त्यानंतर वैमानिकाने 12 मिनिटांनी दुसरा प्रयत्न केला, पण यावेळी विमानाचा वेग ताशी 260 किलोमीटर इतका प्रचंड होता. सामान्यतः लँडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या वेगापेक्षा हा वेग अधिक होता. दुसऱ्या प्रयत्नात देखील धावपट्टी स्पष्ट न दिसल्याने वैमानिकाने शेवटच्या क्षणी लँडिंग रद्द करून विमान पुन्हा हवेमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. तज्ज्ञांच्या मते काय आहे की विमान पुन्हा हवेत नेताना म्हणजे टेक ऑफ ते सहसा 5 अंशाचे कोनात केलं जातं. त्या 5 अंशाच्या कोनात ते वर नेलं जातं. मात्र वेग प्रचंड असल्याने विमान 16 अंशाच्या कोनात अचानक वर नेण्याचा प्रयत्न झाला आणि यामुळे विमानाला हवेमध्ये स्थिर राहण्यासाठी लागणारी आवश्यक असणारी लिफ्ट, ज्याला आपण शक्ती म्हणतो, ती मिळाली नाही. यावेळी पायलटने मेडिकल कॉल केला होता, पण तेवढ्यात विमानाचं संतुलन बिघडून ते थेट जमिनीवर कोसळलं. एटीएसने रनवे आकाराच्या ट्रेन बोर्डच्या जवळ एक मोठा धमाका झाल्याचं पाहिलं आणि तोपर्यंत सगळं संपलं होतं. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. डीजीसीएलच्या सूत्रांनुसार हे टेबल टॉप रनवे आहे. 2004च्या दरम्यान विमान रस्त्याच्या कडेला कोसळलं. सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला. रनवेपर्यंत पोहोचण्याच्या आधीच विमान जमिनीवर कोसळलं होतं. अपघाताच्या वेळी बारामती विमानतळावर दाट धुकं होतं आणि दृश्यमानता देखील खूप कमी होती. हे विमान मुंबईहून बारामतीला आलं होतं आणि तिथून पुन्हा एकदा मुंबईला जाणार होतं. त्यामुळे या विमानामध्ये परतीच्या प्रवासासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारे 1.12 टन म्हणजे सुमारे 1400 लिटर इंधन शिल्लक होतं. विमान
जमिनीवर आदळलं आणि या इंधनामुळे आगीचा भीषण डोंब उसळला, ज्यामुळे विमानातील कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. बारामती विमानतळावरील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे तिथे असलेली इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम ILS त्याचा अभाव होता. ही यंत्रणा खराब हवामानामुळे किंवा धुक्यामध्ये विमानाला रेडिओ सिग्नलद्वारे धावपट्टीच्या रेषेत आणण्यात मदत करते. ही सुविधा त्या ठिकाणी नव्हती आणि त्यामुळे वैमानिकाला केवळ स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनच लँडिंग करावं लागलं. परिसरात असलेल्या टेकड्या आणि धुक्यामुळे दृश्यमानता अचानक कमी झाली आणि ILS नसल्याने वैमानिकांची दिशाभूल झाली. आता फॉरेन्सिक टीमच्या हाती अपघातग्रस्त विमानात ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला आणि का झाला याची अचूक माहिती मिळणार आहे. या विमान अपघातामध्ये सर्वजण म्हणजे 5च्या 5ही जण मृत्युमुखी पडल्यामुळे ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून या अपघाताचा तपास करता येणे शक्य आहे. आता हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येक विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये 2 अत्यंत महत्त्वाची उपकरणं असतात. पहिलं असतं फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे FDR. हे उपकरण विमानाच्या तांत्रिक हालचालींची नोंद ठेवते, जसे की विमानाची गती, स्पीड, उंची, ॲटिट्यूड, इंजिनची स्थिती, पायलटने दिलेले कंट्रोल इनपुट्स, ऑटो पायलट चालू बंद स्थिती आहे की नाही आणि अपघाताच्या काही सेकंद आधी विमानामध्ये नेमकं काय झालं याचा अचूक डेटा यामध्ये साठवलेला असतो. आणि दुसरं उपकरण आहे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVR. हा भाग पायलटचा कॉकपिटमधला जो आवाज आहे तो रेकॉर्ड करत असतो. त्यामध्ये पायलट आणि सहपायलट यांच्यातलं जे कन्फर्मेशन आहे, संभाषण आहे ते रेकॉर्ड होत असतं. एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबतचा ATC सोबतचा जो संवाद आहे तो रेकॉर्ड होत असतो. अलार्म, चेतावणी जसे आवाज, अपघाताआधीची गडबड, तणाव, गोंधळ हे सगळं यामध्ये रेकॉर्ड होत असतं. टेक्निकल चूक आहे की मानवी चूक आहे हे तपासण्यासाठी हे उपकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हा अपघातग्रस्त विमानाचा जो ब्लॅक बॉक्स आहे तो आता सापडलेला आहे. फॉरेन्सिक टीम याचा तपास करत आहे. यामुळे अपघाताचं नेमकं कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. ब्लॅक बॉक्स हा चमकदार नारंगी रंगाचा असतो. विमान खाक झाला तरी देखील ब्लॅक बॉक्सला काही होत नाही, कारण तो त्यासाठीच बनवलेला असतो. काहीही झालं तरी त्याला काही होत नाही. प्रत्येक व्यावसायिक विमानामध्ये असे 2 रेकॉर्डर असतात जे मजबूत आवरणामध्ये ठेवलेले असतात आणि त्यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. स्फोट, आग, पाण्याचा दाब असेल किंवा उच्च वेगाने होणाऱ्या अपघातात देखील हे सुरक्षित राहतात. याच ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून नेमकं कारण कळणार आहे. त्यानंतर डिव्हाइस हे एक अहवाल तयार करेन आणि नेमकं काय कारण होतं अपघाताचं ते स्पष्ट करणार आहे. पण ही संपूर्ण घटना महाराष्ट्राचे अतोनात नुकसान करणारी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यात नाहीयेत. त्यांच्यासोबत असलेले इतर 4 जणही आपल्यात नाहीयेत. या सगळ्यांनाच